नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. पंतप्रधान मोदी आज वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर. बंजारा समाजाच्या विरासते बंजारा या नंगारा वास्तू संग्रहालयाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी. मोहरादेवीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त, 5240 पोलीस अधिकारी तैनात. वाशिमच्या पोहरादेवीमध्ये मोदींची आज जाहीर सभा. पारंपरिक वेशभूषेमध्ये बंजारा समाजाचे नागरिक. सकाळपासूनच सभास्थळी दाखल. पोलिसांचा कडक बंदोबस्त. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ठाण्यामध्ये विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन होणार. मुंबई मेट्रो 3च्या फेज 1 सह विविध विकास कामांचं मोदींच्या हस्ते लोकार्पण. कासार वडवलीमधल्या सभास्थळी जय्यत तयारी. राहुल गांधींच्या हस्ते आज कोल्हापुरातील कसबा बावडामध्ये शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. सकाळी 8:30 वाजता कोल्हापूरमध्ये दाखल होणार. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं कालचा दौरा झाला होता रद्द. हर्षवर्धन पाटलांची अखेर भाजपला सोडचिठ्ठी. सोमवारी सकाळी 10 वाजता इंदापूरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार. इंदापूर विधानसभा लढवण्याची तयारी. हर्षवर्धन पाटलांसारखे अनेक धक्के येत्या काळामध्ये राजकारणामध्ये दिसतील. हर्षवर्धन पाटलांचं पक्षामध्ये स्वागत करताना शरद पवारांचं सूचक विधान. हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घेतली, मात्र ती वाजली नाही तर त्यांना पश्चाताप होईल. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटलांनी घाई केली. हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर विद्यमान आमदार दत्तामामा भरणेंची प्रतिक्रिया. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे विधानसभा निवडणूक लढवणार. शरद पवारांनी तिकीट नाही दिलं तर अपक्ष म्हणून मैदानामध्ये उतरवणार. बबन शिंदेंची प्रतिक्रिया. भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी संचालन समिती जाहीर. भाजपच्या सर्व मोठ्या नेत्यांसहित 216 जणांचा समितीमध्ये समावेश. सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे नोटीस. काँग्रेसचे सिंगलकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली. फडणवीसांच्या वोट जिहाद या शब्दावर आक्षेप. अशा वक्तव्यानं समाजामध्ये द्वेष निर्माण होत असल्याचा नोटिशीमध्ये उल्लेख. बारामतीमधून न लढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत. मी जो उमेदवार देईन त्या उमेदवाराचं काम करावं. विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत. अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवार लोकसभेची पुनरावृत्ती करणार का? बारामतीमधून न लढण्याच्या अजित पवारांच्या संकेतानंतर शरद पवारांचा खोचक सवाल. अजित पवारांनी बारामतीमधून कुणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न. महाविकास आघाडी सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार देणार. कुणीही अति आत्मविश्वासामध्ये राहू नये. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा. अजित पवार खरंच दिलेला शब्द पाळणारे असतील तर ते विधानसभेला उभे राहणार नाहीत. अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचा खोचक टोला. अजित पवारांकडून सुनील टिंगरेंचा धडाकेबाज आमदार असा उल्लेख. टिंगरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी केला. अजित पवारांचा अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा. अजित पवार गटाच्या भायखळा तालुकाध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला. धारदार शस्त्रानं केलेल्या हल्ल्यामध्ये तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू. काँग्रेसनं संविधानाला पायदळी तुडवलं. राहुल गांधींना संविधान यात्रेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार नाही. दानवेंचा हल्लाबोल. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यामधल्या प्रत्येक जिल्ह्याची बैठक घेणार. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची पहिली यादी लवकरच जाहीर होणार. पुढील आठवड्यामध्ये होणाऱ्या मेळाव्यामध्ये यादी जाहीर होण्याची शक्यता. मवियानं जागावाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवावा. शरद पवारांचं आवाहन. तर मुख्यमंत्रीपदावरून शरद पवारांनी मविया नेत्यांचे टोचले कान. दक्षिण नागपूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा. 2019 मध्ये फक्त 3000 मतांनी दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचा पराभव. ठाकरे गटानं दावा केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते संतप्त. दक्षिण नागपूरमध्ये सांगली पॅटर्न राबवण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा. इमानची मवियाकडे 28 जागांची मागणी. मवियाला 132 ठिकाणी फायदा होणार असल्याचा प्रस्ताव. मुंबईमध्ये 1 आणि 2 तारखेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत बैठका झाल्याचाही दावा. श्रीरामपूर विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवारांमध्ये बॅनर वॉर. 5 वर्षांच्या आमदारकीनं मालामाल झाले ठेकेदार. सामान्य श्रीरामपूरवासीय मात्र खड्ड्यांनी बेजार. अशा आशाचे झळकले बॅनर. गद्दारांना इथे थारा नाही. निष्ठावंतांच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये पुन्हा मशाल पेटेल. विनायक राऊतांचा विश्वास. इर्शाळवाडी विस्थापितांना हक्काची घरं मिळणार. सिडकोच्या माध्यमातून 44 कायमस्वरूपी घरांचं बांधकाम पूर्ण. आचारसंहिता लागण्यापूर्वी घरांचा ताबा देणार. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. हरियाणामध्ये 90 जागांसाठी मतदान सुरू. निवडणुकीसाठी 1031 उमेदवार रिंगणात. मोहनलाल खट्टर यांनी मतदानाचा हक्क बजावला. आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयामधील संरक्षण जाळीवर उड्या मारल्या. नरहरी झिरवाळ, हेमंत सावरा, राजेश पाटील, किरण लाहमटेंचं आंदोलन. पेसा भरतीसह धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणास विरोध.
पेसा अंतर्गत आदिवासी मुलांच्या मानधन तत्वावर भरतीचा निर्णय. कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मानधन तत्वावर नियुक्ती होणार. आदिवासी आमदारांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय. आदिवासी समाजाच्या एसटीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही. उगाच त्यांनी बोंबाबोंब करू नये. धनगर समाजाची अ आणि ब वेगळी करण्याची मागणी आहे. गोपीचंद पडळकर यांच्या आदिवासी आमदारांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. आरक्षणाची मर्यादा 75% न्या. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा. विधेयक आणल्यास आम्ही केंद्राला पाठिंबा देऊ. शरद पवारांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी शरद पवारांचे मित्र. आरक्षणाच्या मर्यादेबाबत मोदींना सांगा. सार्वजनिक का बोलता? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल. तर शरद पवार नौटंकी करत असल्याचाही आरोप. आदी मराठा समाजाला 50% आत म्हणजेच 27% आरक्षण द्या. मग 75 काय 150% आरक्षण मर्यादा वाढवा. पवारांच्या मागणीवर जरांगेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी त्यांच्या काळामध्ये आरक्षणाची मर्यादा का वाढवली नाही? रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना सवाल. राधाकृष्ण विखेंच्या मुलाविरोधात उभा राहिल्यानं मुलीला त्रास. प्रस्थापितांना आव्हान दिल्यानं माझ्या मुलीला त्रास दिला. पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचा आरोप. दसरा मेळावा शिवतीर्थावरच. ठाकरे गटाकडून पोस्ट. विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या अंतर्गत वाद समोर. भाजप आमदार मोनिका राजळेंविरोधात भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबतची याचिका. सोमवारपर्यंत तहकूब. पुढील सुनावणीपर्यंत नियुक्त्या करणार नाही. राज्य सरकारची हमी. ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांची याचिका. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 5 जागांवर शिंदे गट आग्रही. एकनाथ शिंदेंनी 5 जागांसाठी आग्रह केल्याची सूत्रांची माहिती. याआधी 6 जागांवर भाजपचा दावा. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 41 महत्त्वाचे निर्णय. लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून मुदतवाढ. मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय. अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती. ट्विट करत राधाकृष्ण विखे पाटलांकडून केंद्र सरकारचे आभार. नवरात्रोत्सवात 3 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी. 9, 10 आणि 11 ऑक्टोबरला 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावण्यास मुभा. धारावी अनधिकृत धार्मिक स्थळांना निष्कासित करण्यासाठी समिती. अलाहाबाद हायकोर्टाच्या माजी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेमध्ये समिती स्थापन. समिती धार्मिक स्थळांबाबत निर्णय घेणार. नायगाव बीडेरी चाळीचं नाव बदललं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडेरी संकुल असं नामांतर होणार. राहुल गांधींना पुणे कोर्टाचं समन्स. 23 ऑक्टोबरला कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश. एकनाथ शिंदे काय बोलतात त्यापेक्षा त्यांच्या आमदारांचा काय कारभार चाललेला आहे ते जरा बघा. पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटलांचा हल्लाबोल. मुंबईतून 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या. निवडणूक आयोगानं कान उघडणी केल्यानंतर झाल्या बदल्या. मुंबईतील प्रदूषणामध्ये वाढ होण्याची शक्यता. नोव्हेंबर महिन्यापासून पुन्हा एकदा रस्ते धुण्याच्या कामाला सुरुवात होणार. पुण्यामध्ये स्थायी समितीच्या बैठकीमध्ये 160 प्रस्तावांना मान्यता. 90 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी. रस्ते दुरुस्ती, पाणी, विविध भागातील विकास कामांसह उद्यानांमधील कामांचा अनिल देशमुखांच्या काळातही अत्याचाराच्या घटना घडल्या तेव्हा राजीनामा मागितला नाही. सुप्रिया सुळेंच्या मागणीला रुपाली साकडकरांचं उत्तर. पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये चिमुकल्यांवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर आरटीओकडून स्कूल बस आणि व्हॅनची तपास मोहीम हाती. नियमभंग करणाऱ्या वाहनांवर प्रशासनाकडून कारवाई. महापालिका आयुक्त कार्यालयाच्या धर्तीवर पालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये अभ्यागत कक्ष स्थापन करण्याचा निर्णय. स्थानिक पातळीवरील तक्रारींचं निवारण तातडीनं करण्याचा प्रयत्न. पुण्यामधल्या डेक्कन परिसरामध्ये 77 वर्षीय महिलेची आत्महत्या. माला अंकोला या महिलेनं संपवलं जीवन. मृत महिला माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याची आई असल्याची माहिती. जळगावमध्ये पवार गटाकडून सरकारविरोधात हक्क मागतोय महाराष्ट्र माझा अभियान राबवण्यात येणार. पवार गट महायुतीच्या कारभाराची चार्जशीट जनतेसमोर मांडणार. धुळ्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या 30 फूट उंच पुतळ्याचं अनावरण. धुळे शाळेमधल्या पांझरा नदी काठावर असलेल्या संभाजी महाराज उद्यानामध्ये बसवण्यात आला आहे पुतळा. जळगावच्या पारोळ्यामध्ये पंचायत समितीमधील कारभाराविरोधात पवार गट आक्रमक. शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह नागरिकांचं सामूहिक उपोषण. वर्ध्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं बेमुदत उपोषण. उपोषणामध्ये 17 कर्मचाऱ्यांचा समावेश. प्रकृती खालावल्यानं एका उपोषणकर्त्याला रुग्णालयामध्ये भरती केलं. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामधल्या रोजंदार मजुरांसह प्रकल्पग्रस्त मजुरांचा रास्ता रोको. अकोल्यामधल्या वणी रंभापूर इथे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग. उपोषणानंतर रास्ता रोको केला. जळगावच्या भडगावमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून भीक मागो आंदोलन. कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याची मागणी. परभणीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा साहित्याचं वाटप. आमदार राहुल पाटील यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती.
परळीमधल्या प्रसिद्ध असलेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परिक्षेत्रामधील आरोग्य भवानी डोंगर तुकाईच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ. पुरातन काळामधील मंदिर म्हणून परळीच्या मेरुगिरी डोंगरामध्ये वसलं आहे देवीचं मंदिर. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 300 रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये 2000 रुपयांची वाढ. युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्या चांदीच्या दरावर परिणाम झाल्याची सुवर्ण व्यावसायिकांची माहिती. सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं पिकांचं नुकसान. विमा कंपनीकडून 1.25 लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे. नवरात्रीच्या उपवासामुळे अमरावतीमध्ये फळांची मागणी वाढली. मागणी वाढल्यानं फळांच्या दरामध्ये वाढ. नंदुरबार जिल्ह्यामधल्या प्रत्येक शाळांना मुख्याध्यापक मिळणार. मुख्याध्यापक मिळणार असल्यामुळे शिक्षकांवरील इतर कामांचा ताण कमी होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हिरवी मिरचीच्या तोंडीला वेग. हिरव्या मिरचीला व्यापाऱ्यांकडून 50 रुपये प्रति किलोचा दर. जळगावच्या अमळनेरमध्ये पांझरा नदीमध्ये 6 मजुरांसह बैलगाडी बुडाली. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे सर्वांचे प्राण वाचले. आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीचा नंदुरबार पोलिसांकडून पर्दाफाश. गावठी कट्ट्यासह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त. जोगेश्वरीमधल्या 2 तर आरेमधील 1 अशा 3 बनावट कॉल सेंटरचा मुंबई गुन्हे शाखेकडून पर्दाफाश. 6 महिलांसह एकूण 36 जणांना अटक. कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक. पवनी पोलिसात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पालघरच्या कोलवड परिसरामध्ये संशयित बोट आढळल्यानं खळबळ. संशयित हालचाली दिसून आल्यानं स्थानिक मासेमारांची पोलिसांना माहिती. हिंगोलीमध्ये तलवारीचा धाक दाखवून वाटमारी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. ठाण्याच्या अंबरनाथमध्ये कांचीपुरमच्या कामाक्षी अंबन मंदिराचा देखावा. स्वामीनगरमधल्या सेल्वा विनायक मंत्रिमंडळानं साकारला देखावा. अंबरनाथमध्ये अवतरली कोल्हापूरची महालक्ष्मी देवी. संस्कृती कांसई प्रतिष्ठानकडून कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा देखावा. अभिनेत्री श्रद्धा कपूरनं शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं. शिर्डीमध्ये नारी शक्ती सन्मान कार्यक्रमाला श्रद्धा कपूरची विशेष उपस्थिती. इमर्जन्सी चित्रपट पुढील महिन्यामध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता. निर्माते सेन्सॉर मंडळातील तडजोडीनंतर प्रकरण हायकोर्टाकडून निकाली. तिरुपती मंदिर प्रसाद भेसळ प्रकरणी एसआयटीची स्थापना. सीबीआय संचालकांच्या निर्देशाखाली तपास होणार. सुप्रीम कोर्टाचे आदेश. कोलकातामधील आर्चीकर महाविद्यालयामध्ये पीडित प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा पुतळा बसवल्यानं वाद. हे अपमानास्पद असल्याचं तृणमूल काँग्रेसची प्रतिक्रिया. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होईपर्यंत दिल्ली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुका स्थगित. लेफ्टनंट गव्हर्नर सक्सेना यांच्या हस्तक्षेपावरही सवाल उपस्थित. सोमनाथ मंदिराजवळच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझरची कारवाई. आदेशाचं उल्लंघन झाल्यास अधिकाऱ्यांना तुरुंगामध्ये पाठवू. सुप्रीम कोर्टाचा इशारा.